मूर्तीस पंचांग प्रणाम। ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृधार्मिक संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धम्मप्रचारास त्रिवार वंदन। संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। ते आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्म कार्याला सविनय जय भीम। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किंवा आम्हा सर्वांचे लाडके नेते प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर या दोन्ही बंधूंच्या सामाजिक राजकीय धार्मिक चळवळीला सविनय जय भीम करून भारतीय बौद्ध महासभा वार्ड क्रमांक 133 च्या वतीनं या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई स्मारक उद्घाटन सोहळा आणि पुतळा अनावरण या ठिकाणी झालेला आहे। आणि या निमित्तानं या शाखेचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी कांबळे गुरुजी, त्याचप्रमाणे सरचिटणीस तानाजी साबळे गुरुजी, त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष निर्भवनी गुरुजी, पर्यटन सचिव अरुण कांबळे गुरुजी, महिला सचिवा गरुडताई आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, उपासक उपासिका, बाल बालिका या सर्वांना सस्ने जय भीम। या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक ज्यांची गाणी या कार्यक्रमामध्ये वाजली जातात ते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय माझे बंधू दिलराजजी पवार आणि संपूर्ण त्यांची पार्टी यांना सुद्धा सविनय जय भीम करून हे गाणं गात असताना भारतीय बौद्ध महासभा वार्ड क्रमांक 133 चे अध्यक्ष आदरणीय विश्वास कांबळे गुरुजी, सरचिटणीस तानाजी साबळे गुरुजी हे जर पुढे येऊन बसत असतील तरच या ठिकाणी गाणं गाणार आहे, अन्यथा गाणं गाणार नाही। कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेचे जेवढे कार्यकर्ते आहेत तर सगळ्यांनी येऊन पुढे बसायचं आहे। महिला कार्यकर्ते असू द्या, पुरुष कार्यकर्ते असू द्या, त्याचप्रमाणे गंधकुटी संकल्प समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी येऊन बसावं। आणि म्हणून अध्यक्ष साहेब आणि सरचिटणीस साहेब यांना विनंती आहे या गाण्यासाठी आपण येऊन पुढे या ठिकाणी येऊन बसावं अशी मी आपणास विनंती करतो। त्यांच्या समयीमध्ये गाता येणार नाती गीते, गोड गळ्याची विठ्ठल उमाप विनोद मूर्ती या महाराष्ट्रामध्ये गाते त्यांची गोड कीर्ती, या महाराष्ट्रामध्ये गाते त्यांची गोड कीर्ती। भंडारेचा पहाडी आवाज मोठा, मजपासी त्या आवाजाचा आहे तोटा, तो तर हिंदी उर्दूचा किसन खरा तो कवी
मग आशीर्वाद हवा तुम्हारा सक पेशिकांचा मग आशीर्वाद हवा. आणि म्हणून या आजच्या उद्घाटन सोहळ्याला साजे संगीत या गीताचा कवी मी स्वतः विनोद मोहिते या गाण्यातून लिहित आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय दुर्गाजी पवार यांना विनंती आहे काय चुकबुक झाली तर क्षमा असावी. आणि म्हणून या ठिकाणी गीत सादर करतो. अरे विश्वास तानाजीनी विश्वास कांबळे आणि तानाजी सावळे मध्ये कोणी डिस्टर्ब करू नका. अध्यक्षाच्या झाला काय काम असेल ते नंतर बघा बसून घ्या. अरे विश्वास तानाजीनी या बौद्ध महासभेने अरे विश्वास तानाजीनी या बौद्ध महासभेने एक 10 वर्षापूर्वी एक संकल्प केला की आम्हाला या रमाई नगरामध्ये आम्हाला माता रमाईचं स्मारक बांधायचं आहे, रमाईचा पुतळा उभारायचा आहे. आणि आज हे रमाई स्मारक उभं करताना या 10-12 वर्षामध्ये दिवस रात्र मेहनत करून त्याच्यामध्ये खास अध्यक्ष विश्वास कांबळे यांचा मोलाचं योगदान आहे. सरचिटणीस तानाजी साबळे यांचं मोलाचं योगदान आहे. निर्भवनी गुरुजी यांचं सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्यांचं योगदान आहे. आज या ठिकाणी विश्वास कांबळे हे स्मारक उभारताना ते स्वतः कधी कधी आजारी पडायचे. आज त्यांची आजच्या तारखेला आई त्यांची आजारी आहे, अन्न पाणी सोडलेलं आहे. आणि साबळे गुरुजींनी जे काय विधी केला मग तो पुण्यनुमोदन असू द्या, वाढदिवस असू द्या, नामकरण असू द्या, त्या येणाऱ्या विधीचं दान या माता रमाई स्मारकाला दिलेला आणि एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत्या. आणि हा त्याग तांबळे गुरुजींनी जो त्याग केलेला आज त्यांची पत्नी सुद्धा आई आजारी आहे, पत्नी सुद्धा आजारी आहे, बाजूला हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात आहे, ऑपरेशन झालेला आहे. हा त्याग सगळेच करू शकत नाही. हे कोणीतरी एखादा कांबळेच करू शकतो, एखादा तानाजी साबळेच करू शकतात. आणि म्हणून जे तुम्हाला जमतं ते या ठिकाणी सर्वांनाच जमत नाही. आणि म्हणून या उद्घाटन सोहळ्याला साहजिक संगीत आपल्याकडून सादर करतो. आल्या त्यांना पुढे येऊ द्या. विश्वास कांबळे यांच्या मिसेस या ठिकाणी आलेल्या त्यांना पुढे येऊ द्या. अरे विश्वास तानाजीनी बौद्ध महासभेने दिलाय अरे विश्वास तानाजीनी बौद्ध महासभेने दिलाय आणि म्हणून अरे विश्वास तानाजीनी विश्वास तानाजीनी बौद्ध महासभेने दिलाय अरे पूर्ण झालं आज त्यांचं स्वप्न साकार. पूर्ण झालं
मुकेश जगताप विश्वविनी यांच्याकडून या गीतासाठी 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. पार्टी आभारी आणि त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे, या विश्वास तानाजी बौद्ध महासभेनी, विश्वास तानाजी बौद्ध महासभेनी, विश्वास तानाजी बौद्ध महासभेनी दिलाय संकल्प, दिलाय संकल्प पूर्ण झालं आज त्यांचं स्वप्न साकार, पूर्ण झालं गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. मी सुद्धा आजारी आहे, सर्दी झाली, कफ झालेला, तरी सुद्धा या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करत आहे. राधाताई खरा भारतीय बौद्ध महासभेच्या उपासिका यांच्याकडून अनमोल असं धर्मदान आले 200 रुपयाचं. आणि त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे, स्मारक सुंदर तेरा माईचे, उत्तम गायकवाड गुरुजी शाखेचे माजी उपाध्यक्ष यांच्याकडून अनमोल असं धम्मदान आलं. त्यांचं सुद्धा या ठिकाणी काय म्हणणं आहे, स्मारक सुंदर तेरा माईचे, स्मारक सुंदर तेरा माईचे, या रमाबाई नगरात चळवळीचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून या चळवळीच्या बालेकिल्ल्याचं प्रमुख केंद्र या ठिकाणी माता रमाई स्मारक होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय, स्मारक सुंदर तेरा माईचे, सुंदर तेरा. शाखेचे सरचिटणीस आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं हे स्मारक उभवण्यासाठी तन मन धनानं, त्यांनीच नाही, त्यांचे कुटुंबीय, त्यांचा मुलगा असेल, त्यांची पत्नी असेल, सगळा परिवार, त्यांची सून, सगळ्या परिवारानं हे स्मारक उभं राहण्यासाठी खऱ्या अर्थानं आर्थिक सहकार्य भरपूर केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडून या गीतासाठी 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. फक्त 500 रुपये आलेले आहेत फक्त. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे, स्मारक सुंदर तेरा माईचे, सुंदर तेरा माईचे, सुंदर तेरा माईचे, प्रमुख केंद्र हे भीमंगळवाईचे, प्रमुख केंद्र हे भीमंगळवाईचे, प्रमुख केंद्र हे भीमंगळवाईचे, माता रमाच्या या पुतळ्याच्या, माता रमाच्या या पुतळ्याच्या, माता रमाच्या या पुतळ्याच्या, चरणाशी वाहतील फुलांनी हार, चरणाशी वाहतील फुलांनी हार, चरणाशी वाहतील फुल आणि हार. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय, अरे पूर्ण झालं आज त्यांचं स्वप्न साकार.
पाणावले डोळे, अश्रूंनी पाणावले डोळे, आनंद अश्रूंनी पाणावले डोळे, पाहुणाऱ्या माईचे रूप ते भोळे पर्यटन सचिव त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत आणि म्हणून या सर्वांच्याच आहेत आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचे काय, आनंदी अश्रूंनी पाणावले डोळे, आनंद अश्रूंनी पाणावले डोळे, आनंद अश्रूंनी पाणावले डोळे, पाहुणाऱ्या माईचे रूप ते भोळे परिवारासहित आज रमाई स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आजारी आहे तरी सुद्धा पतीच्या म्हटलेला पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारी पत्नी असते. आज ऑपरेशन झालेलं आहे तरी सुद्धा आज या ठिकाणी पती जे काय कार्य करतात ते पाहण्यासाठी 5 मिनिटासाठी का होईना पण ताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय, समाज सगळा आनंदी झाला, समाज सगळा आनंदी झाला, समाज सगळा आनंदी झाला, देऊन आपला संगती परिवार, देऊन आपला संगती परिवार, पूर्ण झालं आज त्यांचं स्वप्न वत्सला पंडित जाधव या ताईंकडून सुद्धा या रमाई स्मारकाच्या गीताला 200 रुपयाचं मतदान आलेलं आहे आणि त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे, या रमाई स्मारक उभं करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लागलेलं आहे आणि खास करून गंधकुटी संकल्प समितीचे सहकार्य लाभलेलं आहे. गंधकुटी संकल्प समितीचे पदाधिकारी कोणी असेल तर त्यांनी पुढे येऊन बसावं आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचे काय, सगळ्या संघटनांनी केले सहकार्य, संघटनांनी केले सहकार्य. या ठिकाणी थोड्याच वेळात राजगृहातून मनीषाताई आंबेडकर या ठिकाणी येणार आहे, तेव्हा कुणी जाऊ नये या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे, पाठीमागे भोजनदान चालू आहे आणि कुणी जाऊ नका, कार्यक्रम चांगला होईल, आपली सेवा या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल. सगळ्या संघटनांनी केले सहकार्य, सगळ्या संघटनांनी केले सहकार्य, सगळ्या संघटनांनी केले सहकार्य, वाढवले त्याने आमचे हे मनोधैर्य, अडचणी आल्या त्या सोडवण्याचं काम या सगळ्या संघटनांनी केलेलं आहे. सगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून धार्मिक क्षेत्रातून सगळ्या संघटनांनी सहकार्य केलेलं आहे आणि
म्हणून हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणायचं या ठिकाणी सगळ्या संघटनांनी केले सहकार्य, सगळ्या संघटनांनी केले सहकार्य, सगळ्या संघटनांनी केले सहकार्य. वाढविले त्यांनी आमचे हे मानवधैर्य मनपूर्वक आभार. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय झालं आज पूर्ण त्यांचं स्वप्न शाखेचे पर्यटन सचिव अरुण कांबळे यांच्याकडून अनमोल असं धम्मदान 300 रुपये आलेले आहे. आणि हे शाखेचे पदाधिकारी आहेत, खूप चांगले आहेत. असे पदाधिकारी कुठे सापडून शोधून मिळणार नाहीत. मग त्या महिला असू द्या, पुरुष असू द्या, सगळे कार्यकर्ते चांगले आहेत. आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायला या गीताच्या शेवटी मी स्वतः कवी अनुष्का विजय जाधव यांच्याकडून अनुभव असं 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. पार्टी आभारी आहे. रामचंद्र शिंदे आणि सीमा शिंदे केंद्रीय शिक्षिका यांच्याकडून 500 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. पार्टी आभारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे गीताच्या शेवटी या गीताच्या कवी मी स्वतः आहे. गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. अनिता अनंत पवार आज खऱ्या अर्थाने अनिता ताई हा सोहळा पाहण्यासाठी आपल्यामध्ये नाही. आणि त्यांचं सुद्धा या शाखेला बाबासाहेबांच्या चळवळीला अतिशय मोलाचं योगदान आहे. ताई आजारी जरी असल्या तरी सुद्धा कधी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. परंतु ब्रह्म चळवळ चालली पाहिजे, बाबासाहेबांची चळवळ पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून त्यांचं आर्थिक दान होतं, परंतु वेळेला सुद्धा त्यांनी अतिशय महत्व दिलेलं आहे. परंतु निसर्ग नियमापुढे आपण काही करू शकत नाही. आज आपल्याला या ठिकाणी ताई या ठिकाणी नसल्याची कमी या ठिकाणी सर्वांना भासत आहे. आणि म्हणून त्यांच्याकडून त्यांचे पती अनंत पवार, त्रिरत्न बुद्धविहार, मुकेश जगताप, विश्वविधी यांकडून धम्मदान या ठिकाणी आलेलं आहे. आणि ताईंचं हे योगदान शाखा कधी विसरणार नाही. त्यांच्याकडून अनमोल असं 200 रुपये धम्मदान आलेलं आहे. पार्टी आभारी आहे. आणि गीताच्या शेवटी या ठिकाणी म्हणायचं आहे भेट उभा महाराष्ट्र, भेट उभा महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि शाखेचे कोषाध्यक्ष आदरणीय मधुकर निर्भोली बोलतो, त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्मारकाला अतिशय मोलाचं योगदान आहे. आणि म्हणून हे सगळ्यांचं योगदान आहे. आणि मी त्यांच्याकडून या गीतासाठी 200 रुपयाचे धम्मदान आलेल्या पार्टी आभारी आहे. आणि त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे भेट महाराष्ट्र.
गोड गळ्याने गोड गळ्याने गोड गळ्याने आणि गरवाने गोड गळ्याने आणि गरवाने गातो विनोद स्वतःच गीतकार गातो विनोद स्वतःच गीतकार आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय अरे गोड गळ्याने गोड गळ्याने आणि गरवाने गोड गळ्याने आणि गरवाने आम्हाला गर्व आहे आम्हाला तानाजी साबळे सारखे सरचिटणीस मिळाले आम्हाला गर्व आहे आम्हाला विश्वास कांबळेंसारखे अध्यक्ष मिळाले आम्हाला गर्व आहे आम्हाला मधुकर निर्मळेंसारखे कोषाध्यक्ष मिळाले आणि आम्हाला गर्व आहे आम्हाला अरुण कांबळेंसारखे कार्यकर्ते पर्यटन सचिव मिळाले आम्हाला गर्व आहे महिला सचिव गरुडेताई मिळाल्या आम्हाला गर्व आहे आणि म्हणून आम्हाला म्हणायचं आहे सर्वांचं सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा काय म्हणू नका नंतर उतरल्यावर माझं नाव घेतलं नाही आणि म्हणून म्हणायचं काय सगळ्यांचं गोड गळ्याने आणि गरवाने गोड गळ्याने आणि गरवाने गोड गळ्याने आणि गरवाने गातो या विनोद मोहिते स्वतः गीतकार गातो या विनोद स्वतःच गीतकार पूर्ण झालं आज त्यांचं स्वप्न डोळ्याला झोप नाही दोघांच्या बरोबर आता त्यांना 2 दिवस जरा झोपू द्या आराम करू द्या रात्रंदिवस काम केलेलं आहे स्मारक उभं राहण्यासाठी आणि त्यात काय असतो ना हा ताक त्यांच्याकडून थोडा आपण तर शिकून घेतला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे विश्वास तानाजी विश्वास तानाजी बौद्ध महासभेने दिलाय आर्य अष्टांगिक मार्गामध्ये म्हटलेले आहे संकल्प करा चांगले संकल्प करा आज हा संकल्प या ठिकाणी बौद्ध महासभेच्या वतीनं उभा राहिलेला आहे त्याची निगा राखणं त्याची जी काय जोपासना करणं सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून अरे दिलाय संकल्पाला दिलाय संकल्पाला अरे पूर्ण झालं सोहळा